नमस्कार. आज आपण पुन्हा नव्याने भारताचा इतिहास अभ्यासतोय आणि त्या भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत वेगवेगळे जे कंपोनंट्स होते, वेगवेगळे जे युनिट्स होते, ते आपण अभ्यासलेले आहेत. खरं तर प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारताची सुरुवात करत आपण सध्या आधुनिक भारत समजून घेण्याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. आणि आधुनिक भारत समजून घेताना सुद्धा त्यामध्ये विविधांगी गोष्टी, विविध पैलू, विविध जे काही थीम्स आहेत, त्या थीमची चर्चा करणं खरं तर या मॉड्यूल्समध्ये, या युनिटमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपण रूढार्थाने आधुनिक भारत हा अभ्यासतो आणि याचा जो कार्यकाळ आहे तो 1707 पासून 1950 असा एक विस्तृत कालपट या ठिकाणी आहे. म्हणजे खरं तर 18व्या शतकात ते 18व्या 19व्या 20व्या असं 300 शतकांचा खरं तर सांगोपांग विचार आणि मूलतः थीमॅटिकल स्टडी आपण या बाबी, या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या जे काही चर्चा घडून आलेल्या आहेत, त्या इतिहास लेखनामध्येही आहे आणि प्रत्यक्ष इतिहासामध्ये आहे. त्याचा आढावा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण जेव्हापासून हे मॉड्यूल्स किंवा जेव्हापासून हा खंड सुरू केलेला आहे, त्यामध्ये या सगळ्या ज्या बाबी की ज्या आधुनिक भारताशी संबंधित आहे, त्याची चर्चा आणि चर्वितचर्वणं जी झालेली आहेत इतिहासामध्ये, त्याचा आढावा आपण आतापर्यंत घेतलेला आहे. म्हणजे जसं आतापर्यंत 18वं शतक हे एक महत्त्वाचं शतक म्हणून ओळखलं गेलं. कारण 18व्या शतकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी घडत होत्या. वेगवेगळे प्लेयर्स त्यांच्या पद्धतीने आपले राजकीय आडाखे बांधत होते आणि स्वतःला पुन्हा सत्तास्थानी येण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामध्ये मुघल होते, ब्रिटिश होते आणि ऐत्यदेशीय राजवटी होत्या. तर या 3 प्रमुख जे काय हा जो सत्तेचा खेळ 18व्या शतकातला होता, किंवा या सत्तेच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये 3 महत्त्वाचे प्लेयर होते. परंतु याच्या अनुषंगानेच इतर महत्त्वाच्या ज्या काही चर्चा आहेत, त्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक इतिहासाला घेऊन त्या चर्चांचा सुद्धा कालपट हा 18व्या शतकात नोंदवला गेलेला आहे. आणि म्हणून 18व्या शतकाकडे एक स्थित्यंतराचा काळ म्हणून सुद्धा बघितला जातो. आणि ही सगळी एक विस्तृत पार्श्वभूमी समजून घेत आपण या सगळ्या तिन्ही प्लेयर्सपैकी हे जे काही 3 महत्त्वाचे घटक, राजकीय घटकांसह इतर सामाजिक, आर्थिक आणि इतर पैलू या इतिहासाशी निगडीत होते. परंतु 3 महत्त्वाचे जे राजकीय घटक होते, ते होते मुघल साम्राज्य, ब्रिटिश आणि ऐत्यदेशीय राजकीय राजवटी. आणि हे तिन्ही आपापली सत्ता पुन्हा स्थापित करण्यासाठी किंवा नव्याने स्थापित करण्यासाठी प्रयत्नरत होते. म्हणजे मुघल साम्राज्य खरं तर 1707 मध्ये लयास गेलेलं आहे. पण त्याचा एक महत्त्वाचा जो काही राजा होता शेवटचा, की जो मजबूत बलशाली राजा होता, की ज्याच्यानंतर उत्तर मुघल ज्याला म्हणून ओळखलं गेलं, ते सगळे राजे एकतर ब्रिटिशांचे आश्रित बनले किंवा एका छोट्या-छोट्या रिजनचे ते नवाब म्हणून राहिले. परंतु त्या नवाबांमध्ये सुद्धा सत्ता अभिलाषा होती, की पुन्हा ते नव्याने प्रयत्न करून मुघल साम्राज्य स्थापन करू शकतील. परंतु ते मुळातच इतर महत्त्वाच्या राजांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमकुवत आणि तकलादू निघालेले असल्यामुळे आणि त्यांच्याकडे धोरण सातत्याचाही अभाव असल्यामुळे आणि समोर अत्यंत बल्लाढ अशी ब्रिटिश फौज असल्यामुळे त्यांचा काही निभाव लागलेला नव्हता. त्यामुळे ह्या सगळ्या 3 महत्त्वाच्या 18व्या शतकातल्या या राजकीय लढाईमध्ये खरं तर सरशी जी आहे ती ब्रिटिशांची झालेली आपल्याला दिसून येते. ब्रिटिशांची सरशी झाल्याच्या नंतर कोणकोणती स्थित्यंतर या विभागामध्ये आणि भारतीय इतिहासामध्ये घडतात, याचा खरं तर साध्यंत आढावा आपण मागच्या काही व्याख्यानांपासून घेत आहोत. तर त्या ब्रिटिश साम्राज्य किंवा ब्रिटिश सत्ता इथे हवी होत असताना, ओके, किंवा इथे प्रबळ होत असताना नेमके कोणकोणत्या बिंदूंची चर्चा किंवा नेमके कोणकोणते स्थित्यंतर या ठिकाणी घडत होते आणि एक नव्या पद्धतीचं प्रशासकीय, आर्थिक गोष्टीचं प्रारूप या ठिकाणी घडत होतं. हा खरं तर एक महत्त्वाचा मध्यबिंदू आहे, की ज्याच्याभोवती आपण आजचं जे व्याख्यान आहे ते गुंफलेलं आहे. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये आपण 1707 ते 1950 या विस्तृत कालपटातला जरी इतिहास समजून घेत असलो,
तर यामध्ये प्रामुख्याने आपण 18व्या शतकातले जे स्थित्यंतरांची आपण चर्चा केली, त्याच्या अनुषंगाने इतर जे काही महत्त्वाच्या बाबी होत्या, त्या बाबींची चर्चा या ठिकाणी करत आहोत. त्यामुळे आजचं जे युनिट क्रमांक 7 आहे, त्यामध्ये आपण वसाहतीक अर्थव्यवस्था त्याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि वसाहतीक अर्थव्यवस्था स्थापित होण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बिंदूंनी आपला सहभाग नोंदवला, त्याची चर्चा करणार आहोत. आणि ही प्रक्रिया वसाहतीक अर्थव्यवस्थेची प्रक्रिया मूलतः ज्या उत्पादनाने किंवा ज्या महत्त्वाच्या गोष्टींनी चालली किंवा त्याला गती मिळाली, तो म्हणजे व्यापार आणि उद्योग. तर या कालखंडातला प्रामुख्याने 18व्या शतकातला जो काही व्यापार आणि उद्योगाशी संबंधित ज्या काही बाबी आहेत, की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्राबल्य हे ब्रिटिशांचं किंवा इंग्रजांचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या अनुषंगाने भारतीय वसाहती अर्थव्यवस्थेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणं खरं तर या युनिट क्रमांक 7चं एक महत्त्वाचं लक्ष मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे जसं की या राजकीय लढाईमध्ये, या राजकीय सत्ता स्पर्धेच्या संघर्षामध्ये ब्रिटिशांची बाजू ही सरस ठरली आणि त्यामुळे त्यांनी मुघलांना ताब्यात ठेवलं आणि ऐतदेशीयांना डोकं वर काढू दिलेलं नाही. त्यामुळे राजकीय आणि इतर सगळ्या गोष्टींचा वापर करत मुघलांना एक कटसाईज करणे किंवा मुघलांना कारण मुघल तसे ताकदवर तर नव्हतेच, त्यामुळे परंतु उरलेले जे काही मुघल होते, म्हणजे नंतरच्या काळात टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या ते सुद्धा राजे होते, परंतु त्यांच्याकडे स्वतः काय अशी क्षमता नव्हती की ते स्वतःचं साम्राज्य किमान चालवू शकतील. त्याचं विस्तारीकरण करणं तर दूरची गोष्ट, पण किमान जो भूभाग एखाद्या राजाचा अखत्यारीत आलेला आहे, तोही ते सांभाळतील की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे नंतरच्या काळातले जे काही मुघल होते, नवाब होते, ते खरं तर हे ब्रिटिश आश्रयावर आणि ब्रिटिशांच्या पेन्शनवर त्यांचं गुजराण करू लागलेले आपल्याला दिसून येतात. ऐतदेशीय राजांनी सुद्धा एक महत्त्वाचं बंड करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि काही पद्धतीमध्ये असेही दाखले आहेत की ऐतदेशीय राजांनीच या सगळ्या मुघलांच्या आणि या सगळ्यांच्या विरोधात काही बाबीमध्ये ब्रिटिशांना सुद्धा मदत केलेली दिसून येते आणि वाईस वर्सा किंवा तिकडूनही वेगवेगळ्या पद्धतीचे अन्वयार्थ भारतीय राजांना घेऊन दिसून येतात. परंतु यातला राजकीय जो महत्त्वाचा जे काय अधोरेखित करण्यासारखा बिंदू तो एवढाच की मुघलांना किंवा लेटर मुघलांना, उत्तर मुघलांना काय वाटतं किंवा भारतीय ऐतदेशीय राज्यांना काय वाटत होतं, याच्यापेक्षा ही राजकीय लढाई ब्रिटिशांनी जिंकलेली होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांची सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. परंतु जर आपण वसाहती अर्थव्यवस्था समजून घेणार असू, तर नेमकं वसाहतवादाच्या संदर्भात कोणकोणते इतर घटक की जे महत्त्वाची भूमिका या 18व्या शतकामध्ये वठवत होते, तर त्याची चर्चा करणे या ठिकाणी अपेक्षित आहे. खरं तर या वसाहती अर्थव्यवस्थेचा किंवा राज्य म्हणूनचा एक जो महत्त्वाचा बिंदू आहे, त्याचा संपूर्ण कणा हे ब्रिटिश कालखंडातल्या किंवा ब्रिटिश राजवटीतल्या ब्रिटिश राज्याच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारामध्ये आणि त्याच्या सिद्धांतांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे वसाहती अर्थव्यवस्था समजून घेताना ती अर्थव्यवस्था अशी पूर्णांशाने ॲब्सोल्यूट फॉर्ममध्ये समजून घेता येऊ शकत नाही, कारण त्यातला डॉमिनंट प्लेयर जो येतो, प्रभुत्वशाली भूमिका वठवणारा एक जो महत्त्वाचा घटक होता वसाहती अर्थव्यवस्थेच्या संदर्भातला, तो म्हणजे होता ईस्ट इंडिया कंपनी, की पूर्वेकडची भारतीय कंपनी असं आपण त्याचं भाषांतर करू शकतो. परंतु ही ईस्ट इंडिया कंपनीला एक महत्त्वाची जी काय ग्रँट्स मिळाली होती, ती ब्रिटनच्या संसदेमध्ये मिळाली होती आणि त्याच्या अनुषंगाने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासारख्या इतर वसाहती देशांमध्ये व्यापार करण्याचा आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय पद्धतीने दबाव आणण्यासारखे जे काही कृत्य होते, त्याला एक लेजिटिमसी मिळाली, त्याला एक वैधता मिळाली. कारण ईस्ट इंडिया कंपनीचा संपूर्ण जो व्यापारविषयक धोरण होतं, ते ब्रिटिश संसदेच्या संमतीवरच अवलंबून होतं आणि या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने अनुमती दिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे जी वसाहती अर्थव्यवस्था नंतरच्या काळात उदयास येते, त्या वसाहती अर्थव्यवस्थेचा जो केंद्रबिंदू आहे,
तो ईस्ट इंडिया कंपनी ठरताना आपल्याला दिसते. अर्थात ईस्ट इंडिया कंपनी ही एक मक्तेदारी स्थापित केलेली अशी कंपनी असल्यामुळे जरी आपण चर्चा व्यापार, उद्योग आणि अ, अ, इतर निगडीत अर्थशास्त्रीय घटकांची चर्चा करणार असलो, तरी सुद्धा यातला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. कारण ईस्ट इंडिया कंपनी ही साधीसुधी कंपनी न राहता, ती साधीसुधी व्यापार करण्यासाठी आलेली कंपनी न राहता, ती एक मक्तेदारी स्थापित झालेली कंपनी होती. त्यामुळे इतर जे काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी अर्थव्यवस्थेच्या संदर्भाचे होते, त्या सगळ्यांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपलं पाय घट्टपणे रोवले आणि आपली मक्तेदारी स्थापित केलेली दिसून येते. ती उद्योगाच्या बाबतीतही सत्य आहे, ती व्यापाराच्या बाबतीतही सत्य आहे. आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला वसाहती अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाचं स्थान म्हणजे ऐतिहासिक प्रक्रिया समजून घेण्याच्या दृष्टीने आहे. आणि त्या अनुषंगाने आपण भारतीय वसाहती अर्थव्यवस्था समजून घेऊ. आता याला वसाहती अर्थव्यवस्था असं का म्हटलं गेलं आहे? कारण ब्रिटिश ईस्ट एम्पायरची, ब्रिटिश सत्तेचं भारतीय, त्यामुळे या ठिकाणचे जे ऐक्तदेशीय लोक होते, समूह होते, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याची स्वायत्तता नव्हती. कारण ते एका वसाहतीचा भाग असल्यामुळे ते वसाहतदार किंवा वसाहतीचे जे काय प्रमुख नियंत्रक होते, त्यांच्याकडे या वसाहतीच्या संदर्भातला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार होता. त्यामुळे तशा अर्थाने राजकीय स्वातंत्र्य किंवा राजकीय स्वायत्तता या वसाहतीत राहणाऱ्या इतर महत्त्वाच्या लोकांकडे किंवा घटकांकडे ही नव्हती. त्यामुळे हा एक महत्त्वाचा बिंदू म्हटले गेला. आणि ज्या पद्धतीचं अर्थरचनेचं प्रारूप या काळामध्ये उदयास आलं, ते प्रारूप असं शुद्ध पद्धतीचं नव्हतं, की जे शुद्ध पद्धतीचं म्हणजे त्याचं स्वतःची एक गती आहे, त्याचा स्वतःची एक रचना आहे आणि त्या रचनेनुसार ते चालेल असं नव्हतं. कारण त्याच्यामुळं ब्रिटिशांचे जे काही इतर महत्त्वाचे ईस्ट इंडिया कंपनी त्याच्यासाठी इतर जे काही महत्त्वाचे अधिकारी होते, त्यांचं नियंत्रण या खरं तर वसाहती व्यापारावर उद्योगावर दिसतं. आणि पर्यायाने यातून या वसाहतींच्या संदर्भातली वेगळ्या पद्धतीची अर्थव्यवस्था उदयास आली, की ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं प्राबल्य हे ठळकपणे दिसून येतं. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवाणघेवाण या दोन्ही घटकांमध्ये चालू असलेल्या असते दिसून येते. त्यामुळे ही वसाहती अर्थव्यवस्था समजून घेताना नेमकं हा अभ्यासक्रम बनवताना कोणते उद्दिष्ट नजरेसमोर ठेवलेत आणि कोणत्या उद्दिष्ट या प्रकरणातून आपल्याला समजून घेण्यात येतील, समजतील, याची चर्चा सुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर आपण खरं तर मुळात वसाहतवादी अर्थव्यवस्था समजून घेताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार, त्याची वर्तणूक, त्याचं तत्त्वज्ञान आणि त्यातून उभा राहिलेला असंतोषाचा उद्रेक या असंतोषाच्या दिशेची वाटचाल याची चर्चा आपण या ठिकाणी करणार. त्यामुळे जसं आपण आतापर्यंत विशद केलं की वसाहती अर्थव्यवस्था समजून घेताना आपण प्रामुख्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याची ओळख करून घेणं या व्याख्यानाचं या युनिट क्रमांक 7चं मुख्य लक्ष आहे. त्यामुळे आपले जे काय अभ्यासक्रम जो काय आपण या ठिकाणी निर्धारित केलेला आहे, तो या 5-6 बिंदूंच्या भोवती केंद्रित झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. एकतर महत्त्वाचा गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ की नेमका वसाहती अर्थव्यवस्था समजून घेण्याच्या पाठीमागे काय उद्दिष्ट दडलेली आहेत, म्हणजे कुठले उद्दिष्ट याच्यातून सार्थकी लागतील आणि म्हणून हा अभ्यासक्रम किंवा हा धडा समजून घेणे विद्यार्थ्यांच्या सोयीचं राहिलेलं आहे. तर त्यामुळे पहिल्या काही बिंदूंमध्ये आपण वसाहती अर्थव्यवस्था का समजून घ्यावी आणि त्याचे नेमके काय बाबी आहेत त्याच्यावर उहापोह करणं. त्यामुळे त्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे या प्रकरणाचं, ते उद्दिष्ट आपण पहिल्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊ. नंतरचा जो काय परिचय किंवा ज्याला आपण असं म्हणूया की प्रस्तावना, ही जी दीर्घकाळ किंवा दीर्घ एक बॅकग्राऊंड मी जे काय आतापर्यंत बोललो, जे काय सेट केलं ते खरं तर ही जी काय घटना घडते 18व्या शतकाच्या संदर्भामध्ये
वसाहती अर्थव्यवस्थेचा उदयाच्या अनुषंगाने त्या संदर्भाची पार्श्वभूमी खरं तर परिचयामध्ये, या दीर्घ परिचयामध्ये आतापर्यंत आलेलीच आहे. तरीही विषयाच्या अनुषंगाने जो काही अपेक्षित परिचय आहे तो सुद्धा या ठिकाणी करून घेण्यात येईल. जसं की आपण आतापर्यंत म्हटलं की वसाहती अर्थव्यवस्था समजून घेताना आपल्याला प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीचाच दाखला द्यावा लागतो. कारण वसाहती काळाचे रिप्रेझेंटेशन किंवा वसाहती काळाच्या अनुषंगाने जी काय नियंत्रण मक्तेदारी स्थापित झाली होती ती ईस्ट इंडिया कंपनीचीच होती. त्यामुळे या कालखंडामध्ये 17व्या-18व्या शतकामध्ये खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याचा जो परवाना होता तो 16व्या शतकात 1600 इसवी सन 1600 मध्येच मिळालेला होता. त्यावेळी इसवी सन 1600 पासून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थानिक देशीयांशी वेगवेगळ्या पद्धतीने करार करत आलेली आहे. आणि ते करत असताना ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही परंपरागत शत्रू होते त्यांच्याशी पण ईस्ट इंडिया कंपनीला किंवा या सगळ्यांना संघर्ष करावा लागलेला. त्यामध्ये डच होते, त्यामध्ये फ्रेंच होते. हे दोन प्रमुख ब्रिटिशांचे शत्रू या कालखंडातले किंवा साम्राज्यवादी स्पर्धक किंवा वसाहती स्पर्धक म्हणून सुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या बिंदूंमध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी खरं तर एक व्यापारी कंपनी, जसं वर्तमानाच्या कालखंडामध्ये अत्यंत छोटे छोटे स्टार्टअप जसे उभे राहतात तसं 16व्या शतकामध्ये एक छोटी कंपनी म्हणून उदयाला आली. पण पुढच्या 100-150 वर्षामध्ये जगामध्ये तिने स्वतःचं साम्राज्य स्थापित केलं. एवढी भव्य दिव्य ती कंपनी झालेली आपल्याला दिसते. आणि नंतर भारताच्या किंवा वसाहती अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे जे काय ब्रिटनचे प्रमुख स्पर्धक होते त्यांच्या सुद्धा स्वतःच्या अशाच कंपन्या होत्या. परंतु या सगळ्या पलीकडे ईस्ट इंडिया कंपनी ही अत्यंत ताकदवर, बलशाली आणि प्रभावशाली ठरलेल्या आपल्याला. त्यावेळी या बिंदूंमध्ये आपण खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सारखी एक साधी कंपनी की जी खरं तर नंतरच्या काळात जॉईंट स्टॉक एक्सचेंजवर सुद्धा सूचीबद्ध झालेली आपल्याला दिसून येते. तर तिने स्वतःची मक्तेदारी भारतीय मार्केटमध्ये, बाजारामध्ये कशी स्थापित केली आणि कोणत्या बाबींनी बाजारांना नियंत्रित केलेलं आहे या गोष्टीचं या ठिकाणी करावं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी स्थापन झाल्याच्या नंतर दुसरा एक मुक्त व्यापार आणि त्याविषयी धोरण की अशा एक वेगळ्या पद्धतीचा वर्ग जो उदयाला येतो की जो खरं तर मुक्त व्यापार याच्यामध्ये. तर हे सगळे बिंदू समजून घेतल्यानंतर आपण नेमकी कंपनीचं ऑपरेशन्स काय होतं आतापर्यंत आपल्या लक्षात आलेलं. परंतु कंपनीच्या व्यापाराचं स्वरूप काय होतं, म्हणजे ही कंपनी अचानक 100-200 वर्षामध्ये एवढी बल्लाढ्य झाली की ती एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधल्या महत्त्वाच्या घडामोडींची आर्थिक घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. तर त्यामुळे नेमकं त्याचं प्रारूप काय होतं, कामाचं स्वरूप काय होतं, म्हणजे तो व्यापार अशा कुठल्या पद्धतीचा व्यापार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हाती घेतलेला होता किंवा तशा पद्धतीची कंत्राट त्याला मिळालेली होती. तर त्याचा आपण कंपनीच्या व्यापाराचं जे स्वरूप होतं ते स्वरूप समजून घेण्याचे करणार आहोत. व्यापारी स्वरूप समजून घेतल्याच्या नंतर या कालखंडातलं जे काय ज्या व्यापारामध्ये किंवा व्यापारी व्यवसायामध्ये कंपनीचं स्थान आहे त्याचं स्वरूप सुद्धा समजून घ्यायचं. त्यामुळे कंपनीच्या व्यापाराचं स्वरूप समजून घेतल्यानंतर व्यापारी व्यवसाय म्हणजे कोणकोणत्या पद्धतीच्या क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला कंपनी चा व्यवहार दिसून येतो ती एक गोष्ट आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि व्यापारी व्यवसाय करताच खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक राजकीय अवकाश स्वतःसाठी कशा पद्धतीने तयार करते त्याचा खरं तर या ठिकाणी खंडित अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामुळे एका बाजूने कंपनी ही एक नफा कमवणारी, रोजगार उत्पन्न करणारी किंवा एका विशिष्ट त्यांच्या खात्यानुसार तयार होणाऱ्या वस्तूचं उत्पादन करणारी अशी ती संस्था म्हणून, व्यापार म्हणून ती बघितली जाते.
तर दुसऱ्या बाजूला या सगळ्या व्यापारी कंपनीचे जे प्रमुख हेड होते किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वगैरे जे होते, त्या सगळ्यांचं खरं तर या कंपनीच्या आर्थिक उलाढालींकडे लक्ष होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आपल्याला दिसतात. तर एका बाजूला व्यवसाय आणि व्यवसायाशी संबंधित इतर मूल्य आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सत्तेशी जवळ खरं तर या ठिकाणी उभी राहिलेली दिसते आणि ती जरा जास्त ठळकपणे दिसते. दुसरी एक महत्त्वाची थीम याच कंपनीच्या संदर्भामध्ये किंवा ज्या थीममुळे कंपनी सरकार चं जे मुख्य लक्ष आहे अ, तो त्याचा संदर्भ बदलतो. ओके, त्याचा कॉन्टॅक्ट बदलतो. तो म्हणजे याच काळामध्ये सुरू झालेलं औद्योगिक भांडवलशाहीचा उदय किंवा उदयास आलेली औद्योगिक भांडवलशाही. ओके. की ज्याद्वारे आपल्याला औद्योगिकीकरण भांडवलशाहीचा उदय होतो आणि कंपनीची जी काही इतर व्यापारी धोरणं होती त्या संदर्भात सुद्धा चर्चा विमर्श या ठिकाणी होतो किंवा त्या धोरणांमध्ये आणि औद्योगिक भांडवलशाहीच्या उदयांमध्ये काही संदर्भ आढळतात त्याचा कोरिलेशन्स आढळतात का असा तो खरं तर व्यापारी व्यवसाय आणि राजकीय सत्ता मधला संबंध स्थापित करतात. आणि या औद्योगिक भांडवलशाहीचा उदय होत असताना कंपनीचे व्यापारी धोरणांमध्ये नेमका काय बदल झाला की ती तशीच होती का याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर डिइंडस्ट्रियलायझेशनची प्रक्रिया तिने स्वदेशी उद्योगांवर मोठ्या पद्धतीचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो आणि या संदर्भातले तथ्य असंख्य ठिकाणी विस्तृत प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे निर्मूलकरण किंवा औद्योगिकरण किंवा ज्याला इंग्लिशमध्ये डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणतात त्याद्वारे खरं तर जे काही स्वदेशी उद्योग होते त्या उद्योगांवर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे औद्योगिकरणाची किंवा डिइंडस्ट्रियलायझेशनची प्रोसेस आणि यातल्या स्वदेशीचे काही उद्योग होते की ज्याला आपण भारताचे पारंपरिक उद्योग असं म्हणू शकतो की ज्यामध्ये आलुतेदार बलुतेदार आणि इतर सगळ्या काही ग्रामीण रचना आणि गावगाडा त्या ठिकाणी होता तशाच पद्धतीचा एक स्वदेशी उद्योग जो होता तो म्हणजे पारंपरिक उद्योग म्हणून सुद्धा ज्याला गणलं गेलं की ज्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी किंवा मशिनरी युक्त शिकवण्याचं किंवा मशिनरी आणि सगळ्यांचं या सगळ्यांमुळे जे काही पारंपरिक व्यवसाय होते की जे हातमाग किंवा मॅन्युअल लेबरर्स आपण त्याला म्हणूया तर त्याच्या उद्योगांवर मोठं संकट कोसळलेलं दिसतं. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणात मेकॅनायझेशन आणि इतर सगळ्या ज्या काही तंत्रप्रगत बाबींचा अवलंब करून स्वतःचा व्यवसाय वृद्धी केली, स्वतःचा नफा वृद्धी केली आणि त्याचा दुष्परिणाम त्या स्थानिकांना भोगावा लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसऱ्या बाजूला सोनार, लोहार, कुंभार अशी जी काही जातीवाचक नावं आपल्याला मिळतात ती उत्पादनाशी संबंधित होती. तर या अशा पद्धतीच्या उत्पादनांचा जो काही व्यवहार होता या अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर या ॲटोमायझेशन किंवा या औद्योगिकरण करण्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. तेव्हा ढोबळमानाने आपण भारतामध्ये 18व्या शतकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पाय रोवल्यापासून कोणकोणत्या पद्धतीचं सुधारणा धोरणं आणि संघर्षांमध्ये ती एंगेज होती अशा पद्धतीने खरं तर याबद्दल चर्चा करण्यात आली आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीच्या वसाहती अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने याच्यातून ज्या ज्या काही गोष्टी तयार होतील की यातून ज्या ज्या काही गोष्टी बाहेर येतात तर त्या खरं तर उपयोगाच्याच ठरू शकतात. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी ही खरं तर की जिने भारतामध्ये इंडोनेशियामध्ये इतर सगळ्या आसपासच्या देशांमध्ये व्यापार करावा यासाठी राणी एलिझाबेथकडे पहिलेकडे खरं तर परवानगी मागितली. परंतु इतर सगळ्या स्टोरीज ज्या काही याच्याशी निगडीत आहेत त्यानुसार
त्यानुसार खरं तर ईस्ट इंडिया कंपनी ही एक संयुक्त स्टॉक म्हणूनच ऑपरेट होते किंवा गुंतवणूकदारांचा संयुक्त स्टॉक म्हणून ती ऑपरेट होत असताना आपल्याला दिसते. आणि संयुक्त स्टॉक म्हणजे आपण सुरुवातीच्या काळातले जे काय स्टॉक्स होते किंवा जे काय शेअर मार्केट त्या संदर्भातलं असेल की ज्याला आताच्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्या मार्केटकडे बघितलं कदाचित त्या काळात तसं बघितलं गेलं नसेल. परंतु गुंतवणूकदार आणि संयुक्त स्टॉक उद्योगांशी ईस्ट इंडिया कंपनीचा संबंध तर होताच, परंतु त्याचे काहीतरी रचनात्मक देवघेव सुद्धा या ठिकाणावरून स्पष्ट होतात. या सगळ्या प्रक्रियेतूनच आपल्याला 2-3 संकल्पना या ठिकाणी स्पष्टपणे मांडता येतील आणि समजून घेता येतील. एक म्हणजे व्यापारी भांडवलदार म्हणजे नेमकं काय, नंतर साधा भांडवलदार म्हणजे नेमकं काय, साम्राज्यदार म्हणजे काय, या सगळ्या संकल्पनांचा बुवापोह सुद्धा या ठिकाणी होणार. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे जे काय व्यापार होता आणि त्याच्याशी संबंधित जे काही उद्योगपती होते व्यापाराशी संबंधित, ते स्वतःला ते स्वतःला वेगळ्या पद्धतीने परसिव्ह करत असलेले दिसून येतात. आणि व्यापारी भांडवल वाढावं म्हणून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले गेलेले आपल्याला दिसून येतात की ज्याच्यातून सरकारकडून मक्तेदारी व्यापाराचे अधिकारच त्यांना दिलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे अशा पद्धतीचं जे काही कनेक्शन्स व्यापारी भांडवलदार, वेगवेगळे उपक्रम आणि सरकारकडून मक्तेदारी व्यापाराचे विशेषाधिकार करणं, या ज्या काही गोष्टी आहेत याची ह्या बाबी या ठिकाणी समजून घेण्यात येतील असं सुद्धा उद्दिष्ट. तसंच इंग्रज जे होते ते पूर्वेतील व्यापारातील संघर्ष याच्यामध्ये आपल्याला ते या काळाच्या संदर्भामध्ये बिझी असलेले येतात. आणि पूर्वेकडील व्यापारातील मक्तेदारी संघर्ष खरं तर ते इंग्रजी कंपनीच्या व्यापाराचे स्वरूप व खाजगी व्यापार ह्या खरं तर सामूहिक मक्तेदारीशी आणि कसे निगडीत होते याची चर्चा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा ते एक उद्दिष्ट या ठिकाणी पाळलेलं आहे. आणि त्याच्यातून म्हणून भारतातील कंपनीचे नोकर आणि व्यापारी संघर्ष हा कसा घडलेला आहे आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टींची चर्चा किंवा काय काय डिस्कोर्स उभारले याची चर्चा ठिकाणी. या सगळ्या व्यापार विषयक प्रक्रियेतूनच एक वेगळ्या पद्धतीचा भांडवलदार उदयास आला असं म्हटलं जातं की ज्याला व्यापारी भांडवलदार म्हटलं गेलं. तर या व्यापारी भांडवलदाराच्या विचार प्रक्रियेमध्ये महत्वाचं जे केंद्र होतं ते शेतीला घेऊन की ज्याच्यामुळे खरं तर वेगवेगळे प्रदेश आणि राजकीय सत्ता संपादन करणं सोपं जात होतं. तर त्या तोडीची ताकद व्यापारी आणि त्याचा मुख्य प्रदेश वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे जे काही नरेशन होतं त्या विशिष्ट समूहाचं ते मदतगारक झाले. तर वेगवेगळ्या प्रदेश आणि राजकीय सत्ता संपादन करणं यांच्या काळामध्ये ही एक महत्वाची बाब म्हणून या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर भांडवलशाहीचा जो काय औद्योगिक भांडवलशाहीच्या उदयाने वेगवेगळे जे काय आर्थिक संबंध होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे किंवा इंडो ब्रिटिशांचे त्या संबंधांना स्वरूप सुद्धा बदललेले आपल्याला दिसून येतात. आणि प्रामुख्याने या औद्योगिक भांडवलशाहीच्या संदर्भातील जो काही व्यापारी धोरण आहे ती धोरणं सुद्धा या अनुषंगाने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं. त्यामुळे ह्या सगळ्या परिचय उद्दिष्ट आणि विस्तृत जे काही बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी वसाहतकालीन अर्थव्यवस्था समजून घेण्याच्या दिशेने आपण या बिंदूंची चर्चा केलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रशासकीय आर्थिक कारभार कसा होता आणि पर्यायाने कंपनीची रचना नेमकी कशी होती
त्याची चर्चा आपल्याला या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. खरं तर ईस्ट इंडिया कंपनी, की ज्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणतात, ती एखाद्या कंपनीसारखी कंपनी असेल का? बिलकुलच नाही. आणि बऱ्याच लोकांना एक ती साधी कंपनी होतं असंही वाटतं. परंतु ईस्ट इंडिया कंपनीमध्ये ब्रिटनमधल्या बड्या भांडवलदारांचे व्यापारी भांडवलदारांचे आणि इतर महत्त्वाच्या लोकांचे खरं तर समभाग या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने, त्याच्याला हिस्सेदारी या ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. दुसरा एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भातील महत्त्वाचा सत्य म्हणजे ती जगातील सर्वात जुनी संयुक्त शेअर बाजार कंपनी म्हणून ओळखली जाते. ते जगातील सर्वात जुनी जॉईंट स्टॉक एक्सचेंज ऑफ ग्रेट ब्रिटन म्हणून सुद्धा ती ओळखली गेली. त्यामुळे हा एक महत्त्वाचा बिंदू ईस्ट इंडिया कंपनीच्या मुक्ततेच्या संदर्भातील आपल्याला दिसून येतो. तर हे ईस्ट इंडिया कंपनीची रचना म्हणजे ती आली तर प्रामुख्याने होती व्यापारासाठी. आणि पहिला जो काय त्यामुळे जगातील ईस्ट इंडिया कंपनी ही खरं तर 16व्या शतकामध्ये संयुक्त स्टॉक एंटरप्राइजेसचा भाग होती. ती एक संयुक्त स्टॉक किंवा संयुक्त समभाग एंटरप्राइजेस म्हणून त्याला म्हटलं जातं, त्याची ती कंपनी होती. परंतु नंतरच्या काळामध्ये आणि याचं सुरुवातीचं जे नेचर होतं, म्हणजे रचना होती, तर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये एक विशिष्ट अशा जो क्रीम आहे, असा तो अतिउच्च अतिश्रीमंत माणूसच ईस्ट इंडिया कंपनीच्या भागधारकांमध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो भागधारक. त्या इसवी सन ईस्ट इंडिया कंपनीला 1600 मध्ये व्यापार उदीम करण्याची परवानगी जगाच्या इतर काळामध्ये देण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तिथूनच पुढे ती खरं तर संयुक्त स्टॉक एंटरप्राइजेस म्हणून ओळखली गेली. आणि एक त्या सगळ्यातला एक महत्त्वाचा बिंदू म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही भागधारक होते ते खरं तर लंडनमधलेच मोजके श्रीमंत व्यापारी वर्ग होता, की जो या कंपनीमध्ये किंवा या गोष्टींमध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट किंवा मोठी गुंतवणूक करत आपल्याला दिसून येतं. आणि पर्यायाने ते भागधारक पण होते. परंतु कालांतराने 17व्या शतक पूर्वीच्या नंतर जवळजवळ 18व्या शतकामध्ये तुलनेने लहान भागधारक होतात किंवा संसदेचे ते लहान भागधारक सुद्धा याच्यामध्ये भाग घ्यायला लागतात. त्याचा कार्यकाळ हा जवळजवळ 18व्या शतकामध्ये गणला जातो. आणि या 18व्या शतकामध्ये जे काही नवीन छोटे छोटे भागधारक सुद्धा या प्रक्रियेमध्ये हिस्सा घेतात, त्याच्यातून एक नवीन पद्धतीची कंपनीचं स्वरूप उभे राहते, की ज्याला नवीन युनायटेड कंपनी म्हटलं गेलं आणि त्याचे ते मालक युनायटेड कंपनीचे मालक म्हटले गेले. परंतु या सगळ्या छोट्या छोट्या भागधारकांची उपस्थिती ईस्ट इंडिया कंपनीमध्ये वाढू लागल्याच्या नंतर आणि नवीन युनायटेड कंपनीमध्ये मालक बनल्याच्या नंतर ईस्ट इंडिजला व्यापार ज्यांनी सुरू केलेला आपल्याला दिसतो तो 1708 मध्ये. त्यामुळे ही कम्पॅरेटिव्हली नवीन कंपनी होती, परंतु ती जुनी जी काही कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी होती त्यानुसारच खरं तर याचं नामकरण नंतरच्या काळामध्ये राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याचा जो व्यवहार किंवा ती वर्तणूक होती ती जुन्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा पाया रोवलेला दिसतो, त्यांचा व्यवसाय या ठिकाणी समृद्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न केलेले दिसतात. परंतु या बिंदूंमध्ये आपल्याला हा एक मुद्दा असा समजून घ्यायचा आहे, खरं तर या स्लाईडवर तुम्ही वाचू शकता तसे आपल्याला 2 बिंदू समजून घ्यायचे. एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी आणि त्याच्या अनुषंगाने तयार झालेला इतिहास. दुसरं या मक्तेदारी विरुद्ध जे काही व्यापारी एजंट, व्यापारी धोरण किंवा व्यापार सुरू झाला त्याची सुद्धा नोंद या ठिकाणी घेतली. खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासारख्या एवढ्या मोठ्या बलाढ्य देशाचं
सो राजा होणं ओके हाच एक महत्त्वाचा बिंदू होता ओके किंवा ह्याच एक महत्त्वाचा आश्चर्यकारक गोष्ट होती. परंतु अगोदरपासूनच ईस्ट इंडिया कंपनी वसाहती देश आणि इतर युरोपियन देश या सगळ्यांशी त्याचा व्यापाराचा संबंध असलेला दिसत होता. आणि तशाच पद्धतीने यांचं प्रशासनाचं हिंद महासागर, पूर्व चीन किंवा भारत आणि इतर देशांबरोबरच्या व्यापारावर नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्यामुळे ब्रिटिश कंपनीची मक्तेदारी याच्यातून पण झाली की पूर्वेकडे चीन, हिंदी महासागर, भारत या देशांबरोबर खरं तर व्यापारावर या देशावरच्या व्यापारावर निर्बंध असलेले आपल्याला दिसून येतात. आणि जसं की 1600 मध्ये पहिल्यांदा कंपनीने व्यापारविषयक धोरणासंदर्भातला अर्ज केला होता. परंतु नंतर तो कर्ज तेवढ्यापुरतं न राहता या सगळ्या कंपनी करत असलेल्या कृत्याला कायदेशीर अधिकार देण्यात यावा अशा पद्धतीचा एक मागणी राणी कडे करण्यात आली. आणि त्याच्यातून मग खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्वतः मक्तेदारी व्हायची तिला किंवा करून घ्यायची होती काय माहीत नाही, पण त्या अनुषंगाने ब्रिटनला सुद्धा या कंपनीचा एकाधिकार या भूप्रदेशावर झालेला सन्मान होता. त्यामुळे राणी एलिझाबेथ एक हिच्या आदेशानुसार किंवा हिच्या कायदेशीर बाबीनुसार 31 या बाबीनुसार कायदेशीर अधिकार म्हणजे मक्तेदारी स्थापित करण्याचे कायदेशीर अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आले. त्यासाठी वेगवेगळ्या चार्टर ॲक्टचा आधार घेण्यात आला. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःहून या भूप्रदेशावर किंवा स्वतःच्या कंपनीची मक्तेदारी स्थापित केली असं नसून ग्रेट ब्रिटनच्या सहभागामुळे खरं तर ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी स्थापित झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे खरं तर कायदेशीर मक्तेदारी करण्याचे अधिकार कायदेशीररित्या मक्तेदारी स्थापित करण्याचे अधिकार राणी एलिझाबेथ हिच्या संमतीनंतर ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यात आलेले आपल्याला. आणि त्याला अनुषंगूनच नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे चार्टर ॲक्ट या कंपनीच्या बाजूने बनतात. ओके त्यामुळे आणि या चार्टर ॲक्ट खरं तर हे एकाधिकार हक्कांचा करार होऊ नये त्यासाठी होते. त्याचबरोबर ते वेळोवेळी त्याचं रिन्युअल किंवा नूतनीकरण केलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी. नटशेलमध्ये आपल्याला एवढंच म्हणता येईल की या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक महत्त्वाचा ईस्ट इंडिया कंपनीचा चार्टर एकाधिकार होता. त्यावेळी त्याचं वेगळं नूतनीकरण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी होता. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी एका बाजूला स्थापित होती तर दुसऱ्या बाजूला मुक्त व्यापार किंवा मुक्त व्यापारी जे काही एजंट होते एम्प्लॉई होते कंपनीचे ते सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. म्हणजे ब्रिटनच्या पाठिंब्याने राणी एलिझाबेथच्या पाठिंब्याने ईस्ट इंडिया कंपनीचा व्यवहार वर्तणूक या ठिकाणी होते. तर दुसऱ्या बाजूला कंपनीचे अधिकारी जे होते की जे खरं तर खाजगी व्यापारांमध्ये त्यांचे हितसंबंध दडलेले होतात किंवा ते खाजगी व्यापार करू पाहत होते. त्यामुळे एका बाजूला कंपनीला ब्रिटनचा अधिकार आणि दुसऱ्या बाजूला कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या आणि तशाच पद्धतीचे जे काही उत्पादन की ज्या उत्पादनांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती त्या खाजगी व्यापार सुद्धा सुरू करण्याचा चर्चेची बाब या ठिकाणी आपल्या निदर्शनास येते. आणि खरं तर खाजगी व्यापारी जे होते की जे एम्प्लॉई सुद्धा होते ईस्ट इंडिया कंपनीचे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मध्यस्थांची भूमिका स्वीकारलेली होती आणि नंतरच ते खरं तर मुक्त व्यापारी किंवा फ्री ट्रेड ज्याला म्हणतात की जो कुठल्याच्याही दबावाखाली किंवा अनुषंगाने तो केलेला नव्हता तशा पद्धतीचा व्यापार सुद्धा या ठिकाणी उभा राहतात. त्यामुळे काही बाबतीमध्ये किंवा एक क्लॅशेस किंवा एक संघर्ष या ठिकाणी जेव्हा ताळेबंद त्या कंपनीचा बघितला गेला त्या ठिकाणी या सगळ्या विसंगती दिसून आलेल्या आपल्याला दिसून येतात. ओके त्यामुळे मक्तेदारी व्यापार आणि मक्तेदार ब्रिटिश इंडिया कंपनीची आता या ठिकाणी विशेषतः बंगाल प्रांतामध्ये
दिवाणी त्यांना मिळालेली आहे. ओरिसा, मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा एक त्यांनी त्यांचं स्वतःचं राज्य म्हणा किंवा आर्थिक साम्राज्य स्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो मुख्य व्यापार होता तो म्हणजे खरं तर आयात निर्यात, इथल्या वस्तूंचं जे काय कच्चा माल होता ना, कच्च्या मालाचं कलेक्शन करून त्याचे ब्रिटन सारख्या ठिकाणी निर्यात करणे वगैरे. आणि त्याच्यातून प्रचंड मोठा महसूल कंपनीला मिळत होताच आणि इतरही महत्वाच्या बाबींवर कंपनीची मक्तेदारी स्थापित होती. खरं तर उत्पादनांवरच मक्तेदारी स्थापित होत असलेली आपल्याला दिसून येते. परंतु ह्या सगळ्या कंपनीच्या अधिकारी आणि त्याचे इतर जे काही संबंध आहेत त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीचे वादविवाद, संघर्ष सुद्धा आपल्याला दिसून येतात आणि कंपनीच्या महसुलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा तोटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि खरं तर हे जे काही मुक्त व्यापारी किंवा फ्री ट्रेडर्स होते त्यांच्यामुळे राजकीय संघर्ष सुद्धा आपल्याला वाढलेले दिसून येते. म्हणजे कंपनीचे स्वतःचे जे काही नीती नियम होते ते नीती नियम बाजूला ठेवून तो जो काही मधला व्यापारी होता, खाजगी व्यापारी होता, तो त्याला फायदे होईल अशा पद्धतीचे निगोशिएशन्स हे बंगालच्या नवाब आणि इतर जे काही स्थानिक राजे राजवट होते त्याच्याशी करत होते. आणि त्यामुळे बंगालचा नवाब आणि इंग्रज यांच्यामध्ये या पद्धतीवर किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींवरून संघर्ष झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु या मुक्त व्यापारी आणि मक्तेदारीमुळे खरं तर दस्तक नावाची जी काही व्यवस्था होती त्याचा गैरवापर झालेला आपल्याला दिसून येतो. कारण त्याच्यामध्ये ड्युटी फ्री आणि इतर सगळ्या जे काही दस्तकामध्ये ज्या काही बाबी असतील तर त्याचा गैरवापर सुद्धा या मक्तेदारी आणि मुक्त व्यापारविषयक धोरणांच्या संघर्षातून झालेला आपल्याला दिसून येतो. आणि प्रत्यक्ष सरळ राजकीय जर कारण बघितलं तर त्याच्या यामध्ये आपल्याला संघर्ष आढळून येतो. आणि तो संघर्ष खरं तर बंगालचा जो नवाब होता सिराजुद्दौला आणि जे इंग्रजी अधिकारी होते त्यांच्यामध्ये हा संघर्ष वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि खरं तर त्याच पद्धतीने खाजगी अधिकारी जे होते कंपनीचे ते स्वतःचे खाजगी व्यापारी हितसंबंध जपण्याच्या बाजूने सुद्धा. त्यामुळे एक ईस्ट इंडिया कंपनीच्या या टप्प्यावर किंवा या कालखंडामध्ये खाजगी व्यापारी, कंपनीचे नौकर आणि अधिकारी अशा पद्धतीचे एक नेक्सस ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भात तयार झालेला. आणि हा एक महत्त्वाचा बिंदू ईस्ट इंडिया कंपनीचं जे काय कारभार होता ते समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता नेमकं व्यापाराचं जो स्वरूप होतं ते नेमकं कसं होतं तर एकदम मक्तेदारी स्थापन झाली होती. एक व्यापारी कंपनी हळूहळू स्वतःला राजकीय सत्तेमध्ये रूपांतरित करू पाहणारी अशी प्रभावशाली म्हणा किंवा अशी जिद्दी व्यापारी कंपनी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीचं स्वरूप या ठिकाणी प्रकट झालं. परंतु हे स्वरूप, हे मक्तेदारीचं स्वरूप सुरू होण्यामध्ये किंवा ही मक्तेदारी ज्यामुळे निर्माण झाली ती कारणं सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही काय केवळ एकटी कंपनी नव्हती की जी भारताच्या या सगळ्या विभागावर नियंत्रण करू पाहून ते नियंत्रण करू इच्छित. याबरोबर इतरही अनेक कंपन्या होत्या. म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती, ओके, आणि अजून बऱ्याच पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी वगैरे होती, ह्या होत्या. परंतु राणी एलिझाबेथ एक यांच्यासोबत जो काही लिगल कायदेशीर करार झाला त्यामुळे इतर ईस्ट इंडियन कंपन्या, युरोपियन ईस्ट इंडिया कंपन्या होत्या, इतर युरोपियन कंपन्या ज्या ईस्ट इंडियन भागामध्ये स्वतःचं जे काही गोष्ट संशोधन करू पाहत त्या नाकारण्यात आलेल्या आपल्याला दिसून किंवा त्या सगळ्या इतर ज्या काही कंपन्या होत्या म्हणजे ब्रिटिशेतर ज्या काही कंपन्या होत्या त्या उपेक्षित राहिल्या. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विशेषतः राणी एलिझाबेथ एकच्या कार्यकाळामध्ये महत्त्व प्राप्त झाले. ही मक्तेदारी स्थापन होण्यामध्ये जसं की संरक्षित तटबंदी बांधून घेणं तिथल्या स्थानिक नवाबाला किंवा राजाला गरजेचं होतं. तिथे तैनाती फौज की जे खरं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सुटी केली होती तिची सेवा घेणं हे बंधनकारक करण्यात आलं होतं.
आणि इतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये लष्कर आणि इंग्रज कंपनीचा जो काय या सगळ्या ठिकाणी लष्करामुळे आणि इंग्रजींच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीमुळे या ठिकाणी या कंपन्यांचा राजकीय विजय दिसून येतो. आणि त्यामुळे कंपनीचं स्वरूप हे एकाधिकारशाहीकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं की देशांतर्गत या वसाहतिक रचनेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला आव्हान देऊ शकेल अशा पद्धतीची दुसरी रचना नाही. दुसरं, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथचा संपूर्णपणे पाठिंबा, म्हणजे स्टेट स्पॉन्सर वैधता खरं तर या ईस्ट इंडिया कंपनीला होती. तिसरं, लष्कर पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचं ताब्यात ठेवलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं, नवीन लष्कर उभारलेलं सुद्धा होतं. त्यामुळे अशा पद्धतीने व्यापार तो केला जात होता. चौथं, जे काय मुघल साम्राज्याचे उत्तराधिकारी किंवा इतर जे उत्तराधिकारी राजे होते त्यांची ताकद ही अत्यंतच कमकुवत अशी होती. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या काही लेटर मुघल्स किंवा रियासते तयार होत्या त्या भयंकर दुर्बल होत्या. आणि यामुळे कंपनीचा जो काही महत्त्वाचा कच्च्या मालाचा आणि इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत स्वतःचा नफा वृद्धिंगत करण्याचं जे काही स्ट्रॅटेजी होती ती नंतरच्या काळात ते अशी फळालेली आहे. त्याच पद्धतीने स्थानिक जर समजा शक्यता उभ्या राहत असल्या राज्य व्यवस्थेच्या, स्थानिक प्रभावशाली पण उभं राहत असेल तर त्या स्थानिक शक्तींना, राजकीय शक्तींना धमकावणं, लाच देणं किंवा विशेषाधिकार देऊन त्यांना मांडलिकत्व पत्करण्यासाठी भाग पाडणं, याच्यामुळे जो काय एकदेशीयांचा विरोध या ठिकाणी होता तो थोडा शिल्क झालेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने मग कंपनीचे अधिकारी, ब्रिटनची राणी अशा एक वेगळ्या पद्धतीने या प्रकरणाला सामूहिक मक्तेदारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आता ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा भारतातले जे काही जुने पारंपरिक उद्योग व्यवसाय होते त्याचा पूर्णपणे नामशेष करण्याचा उद्योग केला. कारण जुन्या भारतामधले किंवा जुन्या कालखंडातली जी काही शेती होती, कृषी होती, त्याच्यामध्ये उत्पादन जे काही घेतलं जायचं ते उत्पादन हे जीवनावश्यक गरजूंचं, पिकाचं, अन्नधान्याचं उत्पादन होतं असं आपल्याला दिसतं. ओके. परंतु कंपनीने एक नवीन पद्धतीचे जे काही कॅश क्रॉप्स म्हणजे नगदी पिकांची सुरुवात केली आणि ज्याच्यातून एक वेगळा व्यापार आणि त्या व्यापाराचा सुद्धा व्यवसाय उभा राहिला आणि याच्यावर सगळ्यांनी या प्रक्रियेवर राजकीय सत्ता सुद्धा प्रभाव झालेले आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या कालखंडामध्ये फॅक्टरी नावाचा जो काही शब्द आहे तो खरं तर मर्चंट कंपनीने स्थापन केलेली ती व्यापारी केंद्र होती, परकीय व्यापारी केंद्र होती की ज्याला फॅक्टरी या नावाने संबोधलं जायचं. ओके. आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून स्थानिक राज्यांना वेगवेगळ्या सेवा हायर करणं गरजेचं होतं. त्यामध्ये एक महत्त्वाचं तटरक्षक संरक्षित तटबंदी उभारली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही गरजा होत्या त्या पूर्णपणे फुलफिल करणं. त्याच पद्धतीने पूर्वेकडचे जे काही भूसंपादन होतं, मोठमोठ्या इतर जे काही प्रकल्प होते ईस्ट इंडिया कंपनीचे ते लागू करण्यासाठी त्याचा एक संबंध या ठिकाणी होता. त्याच पद्धतीने तिथल्या सगळ्या यांनी किल्ले बांधण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पष्टपणे परवानगी कंपनीला यांना दिली की ज्याच्यात वेगळ्या पद्धतीचं व्यवसायाचं प्रारूप या ठिकाणी उभं राहतं. आणि जे काय मोठमोठे फोर्ट्स किंवा मोठमोठे किल्ले जे काही बांधलेले दिसून येतात ते खरं तर ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतीक नंतरच्या काळामध्ये किंवा भव्य प्रतीक म्हणून उभे राहतात. परंतु या सगळ्यांचा जो काही नफा आहे तो एकदेशीयांच्या आर्थिक आणि प्रामुख्याने आर्थिक शोषणावर किंवा आर्थिक बाबीतून तयार झालेला आपल्याला दिसून येत होतो. ओके. आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात आर्थिक प्रशासकीय नाड्या आल्याच्या नंतर आणि राणीने सुद्धा किल्ले बांधण्यामध्ये परवानगी देण्यात आली. आणि त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला फोर्ट विल्यम जो कलकत्ता इथला किल्ला आहे त्या फोर्ट विल्यमकडे बघता येते की जे स्वतःच्या साम्राज्याचं प्रतीक म्हणून अशा वेगवेगळ्या स्थापत्य शैलीचा वापर करत ते किल्ले बांधण्यात आले. आणि दुसरं म्हणजे मद्रासचा फोर्ट सेंट जॉर्ज. त्यामुळे या सगळ्या दोन महत्वाचे फोर्ट्स होते की जे खरं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या
वैभवाचे प्रतीक म्हणून सुद्धा त्याकडे बघितलं गेलं. आणि स्थानिक पातळीवरच्या राजांना प्रोटेक्शन मनी म्हणून पैसा या ईस्ट इंडिया कंपनीकडे द्यायला लागायचा. त्याच्यानंतर संरक्षित तटबंदी उभारली जायची. ओके. आणि खरं तर ही एक प्रकारची लाच वगैरे सारख्या गोष्टी पण या ठिकाणी होतात. म्हणजे उदाहरणार्थ कंपनीला 1765 पासून बंगालची दिवाणी मिळाली. म्हणजे काय केलं तर बंगालचा जो नवाब होता त्याने एक विशिष्ट प्रोटेक्शन मनी किंवा त्याचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठीचा पैसा कंपनीकडे दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांसोबत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळामध्ये झालेलं दिसून येतं. याचा पुढच्या टप्प्यामध्ये या कालखंडामध्ये औद्योगिक भांडवलशाहीचा उदय झाला की ज्याद्वारे कंपनीचे ध्येय धोरणांमध्ये सुद्धा एक बदल झालेला आपल्याला दिसून येतो. खरं तर हा कालखंड असा होता की म्हणजे 18वे शतक, की या 18व्या शतकामध्ये इंग्लंड ही जगाच्या उद्योगधंद्याची राजधानी झालेली आपल्याला दिसून येत होती. त्यामुळे ईस्ट इंडिया इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स तिकडे 18व्या शतकात झालेलं असल्यामुळे इंडस्ट्रियल कॅपिटलिझम औद्योगिक भांडवलशाहीचा उदय आपल्याला या ठिकाणी झालेला होता. आणि इंग्लंड हा पहिला देश असा होता की जो खरं तर औद्योगिक भांडवलशाही देश म्हणून नावारूपाला आलेला होता. आणि त्याचा जो प्रभाव होता तो कंपनीच्या इतर ऑपरेशन्सवर सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या काळात इंग्लिश कॉटन टेक्स्टाईल्स इंडस्ट्रीमध्ये एंगेज होती. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही छोट्या छोट्या गोष्टी निर्यात करून किंवा सगळ्या रेडीमेड गोष्टी निर्यात केल्या जायच्या त्याची आयात त्याची संख्या घटली आणि कंपनी फक्त कच्चा माल घेऊ लागली. आणि त्यामध्ये पुन्हा मग कच्च्या रेशीम, खारट किंवा कच्चा माल याचीच निर्यात केली जाणं. आणि या सगळ्या प्रक्रियेतून म्हणजे 1813 आणि त्याच्यानंतर जी सिरीज होती वेगवेगळे चार्टर ऍक्ट तयार होतात. ओके. की ज्याद्वारे भारतीय व्यापार जो होता तो खाजगी व्यापारासाठी पूर्णपणे खुला होतो. आणि त्यामुळे इतर जे काही मसाल्याचे पदार्थ आहे, हस्तिदंत आहे, मिरच्या आहेत आणि आणि असे असंख्य गोष्टी की ज्याचा व्यापार करणं सोपं जातं. आणि त्याचा फायदा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे घेते. आणि त्यामुळे आपण दुसऱ्या बाजूचा दुसरा धोका काय या ठिकाणी की व्यापार प्रचंड वाढतो. ओके. व्यापारांमधली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी वाढते. आणि दुसऱ्या बाजूला सरकारचा भाग किंवा सरकारमधली हिस्सेदारी सुद्धा कंपनीची वाढत जाते. प्रत्यक्ष निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा जी काही संरक्षित तटबंदी बांधलेली आहे, जी काही प्रोटेक्शन मध्ये ब्रिटिशांना स्थानिक नवाबांनी किंवा कुठल्या तरी राजाने दिलेली आहे, त्याच्या तुलनेमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जोर वाढत गेलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1765 पासून बंगालच्या संदर्भामध्ये, कारण बंगालची दिवाणी त्यांना मिळाली, त्या संदर्भात म्हणजे आपण बघितलं गेलं तर एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी सरकारचा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला ते एक स्वतःची व्यापारी कंपनी म्हणून सुद्धा स्वतःला कॅरी करतात. तर त्यामुळे एक अशी समुद्रमार्गे आलेली म्हणजे वयोग टू फॅक्टरी सिस्टम्स टू पॉलिटिकल एंटिटी असा एक ट्रान्सफॉर्मेशन खरं तर कंपनीच्या केसमध्ये आपल्याला दिसतं. ओके. आणि याच्यातून काय होतं की भारतीयांचा सगळा जो काय माल होता इथला की ज्यातली नैसर्गिक संसाधनं होती ती सगळ्या कच्चा माल, नैसर्गिक संसाधनं ही खरं तर ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल किंवा औद्योगिक क्रांती झाली त्या ठिकाणी विशेषतः मँचेस्टर आणि लिव्हरपूल या ठिकाणी जाऊन त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल आता कंपनी विकत होती. सुरुवातीच्या काळामध्ये पक्का मालाचीच आयात ब्रिटनमध्ये होत होती, पण जसं इंग्लंड ही औद्योगिक राजधानी बनली जगाची इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या त्यानंतर कंपनी स्वतः कच्चा माल म्हणजे प्रक्रिया करून कच्चा माल बनवत होती आणि तिचा सप्लाय जगामध्ये घडत होता. तर याच्याद्वारे भारतामध्ये जो काय आर्थिक राष्ट्रवादी राज्यकर्ते किंवा सुधारक होते त्यांनी याला मलनिस्सारणाचा सिद्धांत उभा केला की ज्याला इकॉनॉमिक ड्रेन थिओरी, की ब्रिटिश साम्राज्य हे इथल्या सगळ्या ज्या काही संसाधन आहेत त्यांना पूर्णपणे ओरबाडतं आणि ते ब्रिटन आणि इतर सगळ्या तिथली जी काही ट्रेजरी आहे त्याला पुरवठा त्याच्यामुळे होतो. तर ही एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अनुषंगाने जी काही वसाहती अर्थव्यवस्था उभी पाहत होती
उभी राहत होती त्याचा घेतलेला एक आढावा आहे. तर यातलं जे डिइंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्याच्यामुळे स्वदेशी जे उद्योगधंदे होते त्याच्यावर एक मोठा प्रभाव पडलेला आहे. कारण हळूहळू ईस्ट इंडिया कंपनी किंवा या वसाहती सत्तेने मशिनाइज किंवा हायली स्किल अशा पद्धतीच्या गोष्टी सुरुवात केल्या की ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढलं आणि जुने जे काही पारंपरिक उत्पादनाचे स्रोत होते ते घटले किंवा एकदेशीय जे काही परंपरागत उद्योग होते ते नष्ट पावले. कारण कंपनी ज्या पद्धतीने मशीन्स आणि इतर गोष्टीचा वापर वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं यासाठी करत होती त्या तुलनेमध्ये पारंपरिक व्यवसाय उद्योग हे फारच धीम्या गतीने चालू होते आणि कालांतराने ते नष्ट झाले. परंतु हा जो काही मलनिस्सरणाचा सिद्धांत आहे किंवा ड्रेन थिओरी आहे त्याच्या संदर्भात मध्येच आर.सी. दत्त, मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा कंपनीच्या विरोधात काही गोष्टींचं निरीक्षण केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ आर.सी. दत्त आणि नंतरच्या काळात मदन मोहन मालवीय ज्यांनी भारतीय औद्योगिक आयोग जो स्थापन झाला होता त्याच्यामध्ये असहमतीचं पत्र दिलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळात जे काही आर.सी. दत्त आहेत त्यांच्यानुसार जे काही कॉटन होतं भारतातलं त्याचं मूल्य प्रचंड प्रमाणात वाढलं. म्हणजे विशेषतः 1794 मध्ये ज्या कॉटनचं मूल्य 156 रुपये होतं ते 156 रुपयावरून 1813 मध्ये डायरेक्ट 1,08,824 पर्यंत वाढलं. तर ही प्रचंड अशी मोठी वाढ होती की ज्या वाढीमुळे खरं तर पुन्हा ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्या आसपासची जी काही वसाहती अर्थव्यवस्था उदयास येत असलेल्या दिसून येते. आणि ज्या काही पारंपरिक म्हणजे कंपनीच्या अंतर्गत जे काही पारंपरिक उत्पादन क्षेत्र होतं ते हळूहळू कमकुवत होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे खरं तर एक ढोबळ अनुषंगाने वसाहतिक अर्थव्यवस्थेमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे काय वर्तणूक होती ईस्ट इंडिया कंपनीच्या गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी ट्रेन इथून शोषून महत्त्वाची संसाधनं ब्रिटनमध्ये दिली त्याचं हे एक इंट्रोडक्शन म्हणून आपण या व्याख्यानाला समजू. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण याचा पुढचा टप्पा समजून घेण्याचा प्रयत्न करू.